हरे कृष्णा, नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या या मराठी भगवद्गीता कोर्समध्ये, ज्याचं नाव आहे गीता चिंतन. या कोर्समध्ये आपण भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर 10 ते 15 मिनटं चर्चा करणार आहोत. असे छोटे छोटे व्हिडिओज यूट्यूबवर आपण बनवून टाकणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक श्लोकाचं उच्चारण असणार आहे, त्याचा अर्थ असणार आहे, त्यातील महत्त्वाच्या शब्दांबद्दल चर्चा करणार आहोत, पुढच्या मागच्या श्लोकांचा संबंध, त्या श्लोकामागे काय इतिहास आहे, काय घटना आहेत, त्या श्लोकातून आपण आपल्या जीवनामध्ये काय उतरवू शकतो, या सगळ्याची चर्चा सोप्या मराठी भाषेत आपण करणार आहोत. स्लाइड शो सोबत करणार आहोत. आपण श्लोक वाचू शकाल, काही महत्त्वाचे मुद्दे आपण समजून सांगणार आहोत. तर हा कोर्स, हा पहिला भाग आहे आपल्या कोर्सचा. हा कोर्स सुरू होत आहे. ज्यांनी अजूनही या कोर्समध्ये आपलं नाव नोंदवलेलं नाही आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे. तिथे जाऊन व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा. तिथे अपडेट्स येत राहतील. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, ज्याद्वारे इतरांनाही या कोर्सबद्दल माहिती मिळेल. तर सुरू करूया. आज हा आपला पहिला भाग आहे. हा कोर्स तसा खूप महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की आपल्याला 700 श्लोकांवर चर्चा करायची. ही खूप सोपी गोष्ट नाही आहे. ह्याच्यासाठी खूप मेहनत, खूप कष्ट आणि खूप वेळ, खूप धैर्य लागणार आहे, ज्याद्वारे आपण हा खूप महत्त्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट करू शकू. मग आपण ह्या आपल्या कोर्सला सुरुवात करण्याआधी आजच्या या पहिल्या भागामध्ये प्रार्थना करूया श्री गुरूंच्या चरणी, ज्यांच्या शक्तीद्वारे हे शक्य आहे, आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, ज्यांच्या आशीर्वादाद्वारे हे शक्य होऊ शकेल. तर सर्वप्रथम आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण हे 2 श्लोक म्हणणार आहोत. आपण सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा हे 2 श्लोक, ज्याद्वारे आपण प्रार्थना करू की आपल्या सर्वांना योग्य शक्ती, बुद्धी मिळेल, ज्याद्वारे आपण या कोर्समध्ये मी बोलून आणि आपण ऐकून आपल्या सर्वांचा जास्तीत जास्त लाभ होईल, आपलं हृदय शुद्धीकरण होईल, भगवंतांचा हा संदेश जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या या छोट्याशा प्रयत्नाद्वारे भगवंतांना प्रसन्नता प्राप्त होईल. तर सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य, म्हणा कृपया, ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानरूपी तिमिराने किंवा अंधकाराने मी अंध झालेलो आहे, या अंधकारामुळे, या अज्ञानामुळे. आणि ज्ञानांजनशलाकया चक्षुः उन्मीलितम, माझे नेत्र हे ज्ञान अंजन, ज्ञानरूपी अंजनाच्या एका प्रकाश झोताद्वारे, शलाका ज्याला म्हणतात, त्या शलाकेद्वारे, त्या प्रकाश झोताद्वारे, त्या ज्ञानाद्वारे ज्यांनी माझे नेत्र उघडले, अशा श्री गुरूंना, त्यांच्या चरणी मी नमस्कार करतो. पुढचा श्लोक सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. हा भगवान श्रीकृष्णांसाठी आपण प्रार्थना करत आहोत. सारथ्यम अर्जुनस्यादौ, म्हणा, कुर्वन् गीतामृतं ददौ लोकत्रयोपकाराय तस्मै कृष्णात्मने नमः. सारथ्यम अर्जुनस्य आदौ, त्यांनी भगवंतांनी अर्जुनाचं सारथ्य केलं सर्वप्रथम. अशी एक लो पोझिशन घेतली. जरी भगवंत हे सर्वशक्तिमान असले, भगवान असले, सर्व ऐश्वर्यपूर्ण असले, तरी अर्जुनासाठी, त्यांच्या भक्तासाठी त्यांनी एक अशी पोझिशन घेतली, एक अशी स्थिती घेतली. एका सारथ्याचं, अर्जुनाचं सारथी बनण्यास भगवंत तयार झाले. आणि असा सारथी बनून अर्जुनाला त्यांनी गीतामृतम ददो, अर्जुनाला गीतामृत प्रदान केलं. अर्जुनाला निमित्त बनवून आपल्या सर्वांसाठी गीतामृत प्रदान केलं. जसे पुढच्या शब्दात म्हटलेले लोकत्रय उपकार आहे, तिन्ही लोकांचा उद्धार करण्यासाठी हे ज्ञान दिलं भगवंतांनी. अशा भगवान श्रीकृष्णांना मी नमस्कार करतो. आता आपण आजच्या या आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करू. भगवद्गीतेत जो पहिला श्लोक आहे, जर आपण ह्याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल, ज्यामध्ये आपण या कोर्सबद्दल चर्चा केली, त्यात आपण सांगितलं कोणी किती श्लोक सांगितले भगवद्गीतेत, कोणी किती श्लोक बोललेलं आहे भगवद्गीतेमध्ये. तर जो पहिला श्लोक भगवद्गीतेतला येतो, पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक, त्याची सुरुवात होते, आपल्या सर्वांना माहीतच असणार, धृतराष्ट्र उवाच. हा एकच श्लोक आहे जो धृतराष्ट्राद्वारे बोलला गेलेला आहे, धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे आदी. त्याची चर्चा आपण या व्हिडिओत करणार नाही आहोत. हा पहिला व्हिडिओ आपण थोडासा इतिहास जाणून घेणार आहोत. भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर त्याच्या आधी काय घडलेलं आहे हे फार विस्तारात नाही जाणणार आपण. तसे
महाभारत हे खूप मोठं शास्त्र आहे, मोठा इतिहास आहे. 1,10,000 श्लोक आहेत महाभारतामध्ये. त्या सर्वाची चर्चा आपल्याला महाभारताचं एक वेगळं सिरीज चालू करावं लागेल त्याची चर्चा करायची असेल तर. पण या अनुषंगाने, आपल्या या कोर्सच्या अनुषंगाने भगवद्गीता जिथे सुरू होतीये महाभारतात, त्याच्या आधीचा जो भाग आहे, काही पर्व आहेत, त्या पर्वांमध्ये धृतराष्ट्राच्या दृष्टीने ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तशा खूप कथा घडलेल्या आहेत, खूप गोष्टी आहेत, त्यातनं खूप शिकण्यासारखं आहे. पण आपल्या या कोर्ससाठी पहिला श्लोक जो धृतराष्ट्राने म्हटलेला आहे भगवद्गीतेमध्ये, त्या धृतराष्ट्राच्या आयुष्याशी निगडीत ह्याच्या आधी काय गोष्टी घडलेल्या आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याद्वारे काही इतरही इतिहास उलगडला जाईल जो या भगवद्गीतेशी संबंधित आहे. तो समजल्यानंतर आपल्याला भगवद्गीता अजून चांगल्या पद्धतीने समजू शकेल. त्यामुळे धृतराष्ट्र उवाच इथून जी भगवद्गीता चालू होते ती महाभारताच्या कितव्या 6व्या पर्वामध्ये, जो भीष्म पर्व आहे, हे 18 पर्व महाभारताचे इथे आपण या स्लाइडवर आपल्याला दिसत आहेत. तर पहिलं पर्व आहे आदी पर्व, दुसरं सभा पर्व, मग वनपर्व, विराट पर्व, उद्योग पर्व. या सर्वांची विस्तृत चर्चा, एकेका पर्वामध्ये हजारो श्लोक आहेत, त्यांची चर्चा आहे. आणि 6वं जे पर्व आहे ते भीष्म पर्व, जिथे युद्धाला सुरुवात होते महाभारताच्या. आणि त्या युद्धामध्ये पहिले 10 दिवस जे भीष्मदेव, कमांडर इन चीफ, सेनापती असतात कौरवांच्या बाजूने, त्या सेनापतींद्वारे त्या पर्वांची नावं आहेत. भीष्मदेव जेव्हा पडतात 10व्या दिवशी तेव्हा द्रोण, नंतर कर्ण, मग शाल्य, असे त्यांचे सेनापती बदलत जातात. आणि मग पुढे बाकीची पर्व आहेत. सौक्तिक पर्व, झोपलेले असताना पांडवांच्या मुलांची हत्या केली जाते अश्वत्थामाद्वारे. स्त्री पर्व, शोक केला जातो तिथे सर्व स्त्रियांद्वारे. शांती पर्व आणि अनुशासन पर्वामध्ये भीष्मदेव हे युधिष्ठिर महाराजांना खूप सुंदर उपदेश देतात. मग अश्वमेधिक पर्व, अश्वमेध यज्ञ होतो. आश्रमवासिक पर्व, मौशल पर्व, जिथे यादवांचा विनाश होतो. महाप्रस्थनैक पर्व आणि स्वर्गारोहण पर्व. हे असे 18 पर्व महाभारताचे आहेत. त्यातील पहिली जी 6 पर्व आहेत यांची इथं आपण हे लिस्ट केलेली आहेत. अशा पद्धतीने आपण या स्लाइड शोचाही वापर करणार आहोत. इथे पेनही आहे, या पेनद्वारे आपण जिथे महत्त्वाचं आहे तिथे आपण काही चर्चा करणार आहोत. मी लिहितसुद्धा जाईन इथे. तर या पर्वामध्ये जे भीष्म पर्व आहे, इथे भगवद्गीतेची चर्चा भगवंतांद्वारे अर्जुनासोबत केली गेलेली आहे. तर या भीष्म पर्वापूर्वी या पहिल्या 5 ते 6 पर्वांमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांची आपण चर्चा इथे करणार आहोत आज. तर भीष्म पर्व, जिथे भीष्मदेव हे सेनापती होते, त्याच्या आधीचं जी कथा आहे किंवा त्यांची जी वंशावली आहे ती सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. की का हा वाद निर्माण झाला, धृतराष्ट्र याने असा स्टँड का घेतला, अशी भूमिका का घेतली की युद्ध करावं लागलं, या धृतराष्ट्राच्या काय काय आणि कशा कशा चुका झालेल्या आहेत, या सर्वांची चर्चा आपण आज करणार आहोत. धृतराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं थोडंसं पाहणार आहोत या भगवद्गीतेच्या आधीच्या इतिहासाला. तर या कुरुवंशामध्ये शंतनू राजा, त्याच्या आधीचाही इतिहास आहे. त्यांचे वडील प्रतीप होते. मग शंतनू राजांचा जन्म कसा झाला, ते स्वर्गातून त्यांना जे महाभीष नावाचे एक राजे होते त्यांना कसा शाप मिळाला ब्रह्मदेवांचा, मग शंतनूच्या रूपात प्रकट झाले वगैरे वगैरे, तो इतिहास वेगळा आहे. पण तो एवढा डिटेल आपण आता चर्चा नाही करणार आहोत. तर प्रतीप राजांचे पुत्र राजा शंतनू यांचं माता गंगेशी लग्न झालं. तीही कथा आहे, स्वर्गातून कशी गंगा माता एका पृथ्वीवर एका स्त्री रूपात प्रकट झाली ब्रह्मदेवांच्या शापाद्वारे, जी ब्रह्मदेवांची कन्या आहे. आणि मग तिचा शंतनू महाराजांशी विवाह झाला. आणि पहिल्या 7 मुलांना गंगेद्वारे, गंगा नदीत, या गंगादेवी या स्त्रीद्वारे, ती गंगादेवी म्हणजे गंगाच आहे, तिने त्याच्या पात्रामध्ये, स्वतःच्याच पात्रामध्ये, गंगेच्या पात्रात त्यांना टाकून देण्यात आलं. पहिल्या 7 मुलांना. जे वसू होते त्याच्या मागे खूप मोठी कथा आहे स्वर्गलोकात, त्या वसूंनाही शाप मिळाला. मग 8वे वसू किंवा जे त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे की देऊ असं नाव आहे त्यांचं, एका वसूचं 8व्या, ते भीष्मदेवांच्या रूपात प्रकट झाले. मग गंगादेवीनी त्या पहिल्या 7 मुलांना पाण्यामध्ये टाकून दिलं. त्या वसूंना त्या मनुष्य देहातनं मुक्ती दिली, जन्म झाल्या. आणि मग 8व्या मुलाला गंगादेवी पाण्यामध्ये टाकू लागली तेव्हा शंतनू महाराजांनी दिलेलं वचन मोडलं की तिच्या कोणत्याही कार्याला ते हस्तक्षेप करणार नाहीत, कारण विचारणार नाहीत, तू अशी का वागत आहेस. आणि शेवटी 8व्या मुलाला जेव्हा ती फेकू लागली तेव्हा शंतनू महाराजांना राहावलं नाही आणि त्यांनी तिला थांबवलं की तू हे काय करतेस, 7 मुलांना, पोटच्या मुलांना आई असं निर्घृणपणे नदीत फेकून देऊन मारू कशी शकते.
त्याने तिला थांबवलं तेव्हा गंगादेवीने त्यांना कथा सांगितली की हे 8 वसू आहेत ज्यांना शाप मिळाले आणि त्या 7 जणांना हे वरदानही मिळाले की जन्म झाल्या झाल्या त्यांना इथनं मुक्ती मिळेल, त्यांना या मर्त्य लोकात राहावं लागणार नाही, ते परत स्वर्ग लोकाला परत जातील. त्यामुळे ह्या 7 जणांची मुक्ती झाली लगेच. पण हा 8वा जो आहे देव आहे तो आता त्याला पूर्ण आयुष्य जगावं लागणार आहे, कारण त्याची जास्त चूक झाली होती वसिष्ठ मुनींची गाय चोरताना. बाकी 7 जणांची कमी चूक झाली होती, तो वेगळा इतिहास आहे. तर अशा पद्धतीने या मुलाचा जन्म झाला. आणि मग शंतनू महाराज जरी ते गंगादेवी प्रती आकर्षित झाले असले आणि गंगादेवीने हेही सांगितलं होतं की तुम्ही मला थांबवलत, वचन मोडलत, मला हस्तक्षेप केला माझ्या कार्यामध्ये, तर मी परत स्वर्गलोकाला निघून जाईन. आणि आता गंगादेवी परत स्वर्गलोकाला निघून चालल्या होत्या. तेव्हा शंतनू महाराजांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले जाताना आपल्या या मुलाला सोबत घेऊन जा आणि त्यांना स्वर्गलोकामध्ये खूप सुंदर ट्रेनिंग द्या, ज्याद्वारे परत इथे आल्यानंतर तो खूप उत्तमरित्या राज्य सांभाळू शकेल, कारण हा माझा मोठा मुलगा आहे. मोठा मुलगा म्हणजे एकच लग्न झालं होतं, नंतर त्यांचं दुसरं लग्न झालं, ते आपण पाहूया. त्यामुळे ह्याला राज्य करायचं आहे, ह्याला कुरुवंशामध्ये एक खूप प्रख्यात राजा होण्यासाठी, एक खूप वैभवशाली, एक खूप चांगला राजा होण्यासाठी त्याला ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे सर्वच बाबतींमध्ये, युद्ध कौशल्यामध्ये, त्याच्या चारित्र्यामध्ये. तेव्हा त्याला स्वर्गलोकात घेऊन जा, जिथे वसिष्ठ मुनी आहेत, तिथे शुक्राचार्य आहेत, बृहस्पती आहेत, त्यानंतर परशुराम आहेत, त्यांच्याकडनं ट्रेनिंग मिळालं भीष्मदेवांना. 16 वर्ष ते शिक्षण घेत होते, वेगवेगळ्या कलांचं, वेगवेगळ्या पद्धतीने ते ट्रेन झाले पूर्णपणे. आणि मग 16व्या वर्षी पुन्हा गंगादेवी त्यांना घेऊन परत आली. ती कथा आहे कशी त्यांची भेट होते शंतनू राजाशी भीष्मदेवांची. भीष्मदेव गंगेचा प्रवाह अडवून धरतात आणि मग शंतनू महाराज येतात. मग गंगादेवी प्रकट होते आणि भीष्मदेवांना शंतनू महाराजांच्या हवाली करते की हा आपला पुत्र तुमच्या हवाली परत करत आहे आणि मी आता परत स्वर्गलोकाला निघून चालले. ह्याचं ट्रेनिंग झालेलं आहे. तो खूप शक्तिशाली बलवान भीष्मदेव या 4 महान व्यक्तिमत्वांकडनं, परशुराम, शुक्राचार्य, बृहस्पती, वसिष्ठ, यांच्याकडनं खूप सारं ट्रेनिंग घेऊन आता पृथ्वीतलावर परत आलेले आहेत. आणि मग हे राजा शंतनू एकदा शिकारीसाठी वनामध्ये गेले असताना तिथे त्यांना एक खूप असा मंत्रमुग्ध करणारा असा एक सुगंध आला आणि त्या सुगंधाप्रती ते आकर्षित झाले आणि ते शोधत गेले कुठून हा सुगंध येतोय. आणि तेव्हा त्यांना एक तिथे एक खूप सुंदर एक मत्स्यकन्या किंवा जो मत्स्यराज होता त्या जंगलामध्ये, जे मत्स्यपालन करून किंवा माशांची शिकार करून आणि नदीमध्ये होडी चालवून वगैरे ज्यांचा उदरनिर्वाह व्हायचा, असा कम्युनिटीचा, अशा एका तिथल्या जंगलातील एका वसाहतीचा तो राजा होता मत्स्यराज. त्याची ती कन्या होती मत्स्यकन्या, जिचं नाव मत्स्यगंधा असंही सांगितलं जातं, कारण तशा वातावरणात राहिल्यामुळे, माशांची शिकार केल्यामुळे त्यांच्या शरीराला एक प्रकारचा माशांचा वास येत असतो. पण जिचं नाव मत्स्यगंधा होतं, पण तिच्या शरीरातून खूप सुंदर सुगंध येत होता, जरी ती मत्स्यकन्या असली तरी. त्याची कहाणी आहे, ती नंतर सांगते ती. तर हे राजा शंतनू आकर्षित झाले, तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं की ही राजाची कन्या आहे. मग ते मत्स्य राजाकडे गेले आणि ते म्हणाले की मला तुमच्या कन्येशी विवाह करायचा आहे. आणि तेव्हा मत्स्यराज म्हणाले की मी तुम्हाला माझ्या मुलीशी विवाह करून देईन. खूप आनंदाची गोष्ट आहे. एका साध्या मत्स्य राजासाठी किंवा एखाद्या माशांची शिकार करणाऱ्या समूहातील एखाद्या लीडरसाठी, एखाद्या राजासाठी, कुरुवंशाचा राजा येऊन त्यांच्या मुलीचा हात मागतोय त्यांच्या मुलासाठी, मुलासाठी नाही, स्वतःसाठी. कुरुवंशाचा राजा, माझंही कन्फ्युजन व्हायला लागलं. खूप असे हे कन्फ्यूज करणारी वंशावळी आहे. तर शंतनू महाराज जे राजा होते आता, ते स्वतःसाठी त्यांच्या मुलीचा हात मागतात. ते खूप खुश झाले मत्स्यराज. ते म्हणाले आनंदाची गोष्ट आहे, आमच्या मुलीचं लग्न तुमच्याशी करून देऊ, ती राणी होईल. पण माझी एक कंडिशन आहे, कारण त्यांना माहीत होतं की भीष्मदेव यांचे पुत्र आहेत मोठे. ते म्हणाले की माझ्या मुलीचे जे पुत्र असतील ते तुमच्यानंतर राजे बनतील, तरच मी हे करण्यास तयार होईल. मग तेव्हा राजा शंतनू खूप नाराज झाले, कारण त्यांचा मोठा मुलगा आहे भीष्मदेव आहेत. साहजिक मोठा मुलगा राजा बनणार, भीष्मदेव राजा बनणार त्यांच्यानंतर. त्यामुळे ते नाराज झाले आणि घरी आले. आणि भीष्मदेवांना समजलं की वडील नाराज आहेत. त्यांनी शोधून काढलं कशामुळे नाराज आहेत. आणि त्यांना तेव्हा समजलं की अशा प्रकारे माझ्या वडिलांची इच्छा आहे का अमुक अमुक स्त्रीशी लग्न करण्याची, तरी पण तिच्या वडिलांनी जी कंडिशन घातलेली की हिच्या
मुलांनाच राजा करायचं. तेव्हा भीष्मदेव स्वतःच्या वडिलांना घेऊन पुन्हा जंगलात गेले, मत्स्यराजांना भेटले आणि तिथे म्हणाले की तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह माझ्या वडिलांशी करा, मी कधीही राजा बनणार नाही. हिची मुलंच राजा बनतील, माझे जे सावत्र भाऊ असतील तेच राजा बनतील, हे भीष्मदेवाने त्यांना सांगितलं. पण मग ते मत्स्यराज म्हणाले की ते ठीक आहे, पण पुढे जाऊन तुम्हाला मुलं होतील, जर तुमची मुलं आणि माझ्या मुलीची मुलं यांच्यामध्ये जर कॉन्फ्लिक्ट झाला किंवा त्यांच्या मुलांमध्ये, तिच्या नातवांमध्ये तुमच्या मुलांमध्ये कॉन्फ्लिक्ट झाला, त्यांच्यामध्ये भांडणं झाली, तर पुढे कसं होणार. तेव्हा त्यांच्या सर्वांची मेंटॅलिटी, मानसिकता पाहून भीष्मदेवांनी एक खूप मोठी शपथ घेतली तिथे. आणि भीष्मदेव म्हणाले 3 ते 4 जवळपास वेगवेगळ्या शपथा जिथे त्यांनी घेतल्या. ते म्हणाले मी कधीही या कुरुवंशाच्या राजसिंहासनावर बसणार नाही. ही पहिली शपथ त्यांनी घेतली. ते म्हणाले मी लग्न करणार नाही, मी आजीवन ब्रह्मचारी राहीन. आणि ते म्हणाले की मी कुरुवंशावर जो राज्य करत आहे व्यक्ती, निष्ठेने मी त्या राज्यकर्त्याची पाठराखण करेल किंवा त्याचं संरक्षण करेल किंवा त्याच्या बाजूने त्याला सपोर्ट म्हणून खूप धैर्याने उभा राहीन. अशा प्रकारे त्यांनी ही वचनं घेतली. आणि तेव्हा आकाशातून पुष्पवृष्टी झाली. सर्व देवता मोठ्या मोठ्याने त्यांना प्रोत्साहन देऊ लागले आणि आश्चर्यचकित झाले. आकाशातनं आवाज आला, भीष्म भीष्म भीष्म, म्हणजे खूप मोठी प्रतिज्ञा, खूप महान अशी प्रतिज्ञा. कारण हे सोपी गोष्ट नाही आहे. ब्रह्मचारी राहणं किंवा सर्व गोष्टी त्यागणं, संन्यास घेणं, या सर्व गोष्टी तेव्हाही समाजात होते. अनेक संत साधू होते जे असे वानप्रस्थाश्रमात किंवा संन्यासाश्रमात किंवा विरक्त जीवन जगत होते, जंगलामध्ये जीवन जगत होते. पण राज्यात राहून, एका क्षत्रियाप्रमाणे राहून, राज्याच्या सुखसोयी वैभव या सर्वांमध्ये राहून, या सर्वांद्वारे वेढलेले असताना एका राजमहलात राहून एका क्षत्रियाप्रमाणे राहत असं वैरागी जीवन जगणं, ब्रह्मचारी राहणं, ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे हे खूप महान असं भीष्मदेवांनी ही प्रतिज्ञा केल्यामुळे महाराज शंतनूही खूप गलबलून आलं. त्यांना ते खुशही होते आणि दुःखी होते. खुश होते याच्यासाठी नाही की आता ते पद्मगंधा किंवा जी सत्यवती आहे तिच्याशी लग्न करणार, खुश ह्याच्यासाठी होते की त्यांना एवढा त्यागाने भरलेला, एवढा वडिलांप्रती असलेला जो समर्पण आहे त्या मुलाचं, त्याचं जे एवढी मोठी प्रतिज्ञा घेण्याची जी तयारी आहे ते पाहून, ते समर्पण पाहून, भीष्मदेवांची ती चेतना पाहून शंतनू महाराजांना गहिवरून आलं की किती महान आहे हा माझा पुत्र. आणि त्यांना दुःखही झालं की माझ्यासाठी, माझ्या स्वार्थासाठी मला ह्या एका ह्याच स्त्रीशी लग्न करायचं आहे म्हणून माझ्या वैयक्तिक चॉईससाठी, सुखासाठी माझ्या मुलाने एवढा मोठा त्याग करावा. काय गरज होती भीष्मदेवांना हे सर्व करण्याची? ते सहज राजा बनू शकले असते, मोठे पुत्र होते ते शंतनू महाराजांचे. पण नाही, भीष्मदेवांनी त्यांच्या वडिलांच्या इच्छेखातर, अर्थात ही भगवंतांची इच्छा होती, पुढे जाऊन आपल्याला समजेल, त्यांनी ही मोठी प्रतिज्ञा घेतली. आणि त्यानंतर शंतनू महाराजांनी भीष्मदेवांना आशीर्वाद दिला. ते म्हणाले की तू हा खूप मोठा त्याग केलेला आहेस आणि मी तुला इच्छा मरण हा आशीर्वाद देतो. तुझी इच्छा होईपर्यंत तू मरू शकणार नाही, कोणी तुला मारू शकणार नाही. आधीच त्यांच्याकडे एवढी मोठी शक्ती, एवढं मोठं ट्रेनिंग 4 बलाढ्य व्यक्तींकडनं घेऊन आलेलं, आणि त्यात शंतनू महाराजांकडनं, वडिलांकडनं मिळालेला हा. आपण असा नाही विचार केला शंतनू महाराज या त्या स्त्रीप्रती आकर्षित झाले. क्षत्रियाचा तो स्वभाव आहे, तो धर्म आहे. क्षत्रियाद्वारे विवाह करून, प्रजोत्पादन करून पुढे वंश चालवणे, राजवंश, जे क्षत्रिय वंश आहे, जो समाजाचं संरक्षण करेल, धर्माचं रक्षण करेल. तर अशा पद्धतीने योग्य क्षत्रियांची निर्मिती आणि त्यांचं ट्रेनिंग आणि ही जी राजवंश आहे तो पुढे चालवण्यासाठी एका क्षत्रियासाठी विवाह करणे आणि
पुत्र उत्पन्न करणे साहजिक गोष्ट होती. असं विचार नाही केला पाहिजे आपण शंतनू महाराजांना असं कसं, त्यांच्याकडे एवढी शक्ती होती, ते वरदान देऊ शकले भीष्मदेवांना. ते साधेसुधे व्यक्ती नव्हते, महान भक्त होते भगवंतांचे. भीष्मदेवांना त्यांनी आशीर्वाद दिला की तू इच्छामरण प्राप्त करशील. आणि त्यानंतर या दुसऱ्या विवाहातून शंतनू महाराजांना 2 पुत्र झाले, ज्यांचं नाव होतं चित्रांगद आणि विचित्रवीर्य. यातला जो चित्रांगद होता तो एका चित्रांगद नावाच्या गंधर्वासोबत त्याची लढाई झाली. ती वेगळी कथा आहे महाभारतामध्ये. त्या लढाईमध्ये चित्रांगदाचा मृत्यू झाला, त्या गंधर्वाद्वारे तो मारला गेला. आणि नंतर विचित्रवीर्य या दुसरा जो मुलगा होता त्याच्या लग्नासाठी भीष्मदेवांनीच काशीराजाच्या तिथे जाऊन स्वयंवरामध्ये जाऊन अंबा आणि अंबालिका या अंबिका आणि अंबालिका या 3 बहिणी होत्या. त्यातली अंबा, तिची वेगळी कथा आहे, खूप मोठी कथा आहे. तिला भीष्मदेव त्या काशीराजाच्या या 3 कन्यांसाठी स्वयंवर असतं, तिथे जाऊन जिंकून स्वयंवर तिघींना घेऊन येतात. पण अंबा जी असती मोठी, तिने तिचं हृदय दिलेलं असतं शाल्यला. आणि मग भीष्मदेवां म्हणती ती मला बळजबरीने तुम्ही घेऊन आलात. भीष्मदेव म्हणाले स्वयंवर होतं, जो जिंकेल तो इथं घेऊन येईल. पण ती म्हणते आम्ही ठरवलं होतं शाल्य येणार, आणि शाल्य सर्वात शक्तिशाली होता. शाल्यला भीष्मदेवांनी हरवलं आणि घेऊन आले 3 कन्यांना. भीष्मदेवांना नंतर समजेन आता करायचं काय. ते म्हणाले ठीक आहे, तू जा शाल्यकडे, तुझं जर हृदय त्याच्याकडे असेल तर तू त्याशी लग्न कर. या दोघींना मी विचित्रवीर्याशी लग्न करतो, या दोघींचं लग्न मी विचित्रवीर्यासोबत करतो. मग अंबा जी होती ती शाल्यकडे गेली. शाल्य म्हणाला असं दुसऱ्या पुरुषाद्वारे तो आधीच त्याचा पराभव झाल्यामुळे इगो हर्ट झाला होता, दुसऱ्या पुरुषाद्वारे तुला घेऊन गेलं, मी नाही तुला स्वीकार करणार, आता जा तू. तिला आता समजेना करायचं काय. तिथे आली, भीष्मदेवाने म्हणले तो मला नाही स्वीकार करत. भीष्मदेव म्हणले ठीक आहे, मग विचित्रवीर्यासोबत कर. विचित्रवीर्य म्हणाला मी नाही हिच्यासोबत लग्न करणार, हिचं हृदय दुसऱ्या माणसासोबत आहे, मी तिच्याशी लग्न कसं करू. तिचं झालं ना घर का ना घाट का. तर शाल्यही नाही म्हणतो, विचित्रवीर्य नाही होतो. ती म्हणते आता भीष्मदेव तुम्ही मला, मी तर घरी नाही तर जाऊ शकत, मी आता माहेरी तर जाऊ शकत नाही माझ्या, तर मी इथे आले तर तुम्ही माझ्याशी लग्न करा. भीष्मदेव म्हणाले नाही, मी ब्रह्मचर्याचं व्रत घेतलेलं आहे, मी लग्न करणार नाही हेही व्रत घेतलेलं आहे, त्यामुळे मी नाही लग्न करू शकत. मग ती वनात गेली, तपश्चर्या करू लागली. तिथे खूप ऋषी भेटले. मग तिथे परशुराम आले, भीष्मदेवांचे गुरु. परशुरामांना तिने विनंती केली. मग परशुराम आणि भीष्मदेवांचं मोठं युद्ध झालं. भीष्मदेवांनी परशुरामांना त्यात हरवलं. खूप मोठी कथा आहे. परशुरामही हतबल झाले. आंबेला म्हणाले मी काही नाही करू शकत. मग आंबेने तपश्चर्या केली, तिला वरदान मिळालं. तिने सांगितलं की मला भीष्मदेवांचा विनाश करायचा आहे, मी कारणीभूत व्हावे भीष्मदेवांचा विनाश करण्यासाठी. आणि मग अंबा पुढच्या जन्मामध्ये शिखंडी किंवा शिखंडिनी, ती वेगळी कथा, ती दुसरा जन्म तिचा मिळाला पुढचा, द्रुपद राजाच्या मुलगी किंवा मुलगा म्हणता येईल, ती वेगळी कथा आहे. तो शिखंडिनीची शिखंडी कशी झाली परत पुन्हा वगैरे वगैरे. तर इथे आता परत येऊ इथे. तर या अंबिका आणि अंबालिकाचं लग्न झालं विचित्रवीर्यासोबत. पण पुत्र प्राप्ती होण्याआधीच विचित्रवीर्या या राजाचा मृत्यू झाला. शंतनू महाराजांचा जो मुलगा होता, तेव्हा शंतनू महाराजही गेले होते, चित्रांगदही गेला होता, आणि आता विचित्रवीर्यही गेला. आणि त्या वंशाला पुढे कोणीही वाली उरला नाही किंवा पुढे कोणी वंशज उरला नाही. मग द्वापारयुग होतं, तिथे अशी परवानगी होती की देवरेण सुत उत्पत्ती, म्हणजे जर पतीचं निधन झालं असेल तर देवराद्वारे किंवा जो पतीचा भाऊ आहे त्याच्याद्वारे सुत उत्पत्ती, पुत्र उत्पत्ती केली जाऊ शकत होती. कारण पुरुष स्त्री एकत्र येणं समागम हे प्रजोत्पादनासाठी, पुत्र उत्पत्तीसाठी सांगितलेले शास्त्रांमध्ये. आणि जर पती नसेल तर ते त्याच्याकडे एक फक्त एक शारीरिक एन्जॉयमेंट या दृष्टिकोनातून पाहिलं नाही जायचं, एक कर्तव्य म्हणून त्या राज परंपरेला पुढे चालू ठेवण्यासाठी त्या पतीच्या भावाद्वारे पुत्र उत्पत्ती केली जायची. तर मग सत्यवती होती, तिने भीष्मदेवांना विनंती केली की तुम्ही या विचित्रवीर्याच्या ज्या 2 पत्नी आहेत, तुम्ही पुत्र उत्पत्तीसाठी त्यांच्यासोबत समागम करा. तर भीष्मदेव म्हणाले की मी नाही करू शकत, मी प्रतिज्ञा घेतल्या तेवढ्या मोठ्या आणि तुमच्यामुळेच घेतलेल्या आहेत. माझ्या वडिलांना तुमच्याशी लग्न करायचं होतं, आता तुम्हीच मोडायला सांगताय,
हे काही मला जमणार नाही, मी काय आता प्रतिज्ञा मोडू शकत नाही, मी काही अशा पद्धतीने पुत्र उत्पत्ती वगैरे करणार नाही, मला माफ करा. तेव्हा सत्यवतीला प्रश्न पडला आता करायचं काय. आणि तेव्हा इथे आधीच आपल्यासमोर आलेलं आहे ते थोडं स्लाईड बनवण्यात पुढं मागं झालं. तर सत्यवतीने भीष्मदेवांना एक कथा सांगितली जी तिने आत्तापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली होती, की शंतनू महाराजांसोबत सत्यवतीचं लग्न होण्याआधी सत्यवती जी एक मत्स्यकन्या होती ती एकदा जहाज नाही छोट्या नावांमधून अनेक प्रवाशांना ते नदी पार करण्यासाठी सुद्धा तिथे सेवा देत असत. तेव्हा तिथे पराशर मुनी आले होते आणि पराशर मुनींद्वारे त्या जहाजामध्ये एक नदीच्या मध्यभागी एक बेट निर्माण करून एक धुकं निर्माण करून त्या सत्यवतीला सांगून की भगवंतांची इच्छा आहे की इथे खूप पवित्र आत्मा प्रकट होईल आपल्या दोघांद्वारे, पण तू तुझं पावित्र्य नष्ट होणार नाही, तू कुमारिका राहशील, असे आशीर्वाद पराशर मुनींनी तिला दिले. हे साधारण स्त्री पुरुष एकत्र येणं नाही आहे, हे दिव्य आहे. आणि त्या क्षणी तिथंच व्यासदेवांचा जन्म झाला. ते 16 वर्षाचे झाले, मोठे झाले आणि ते तिथून गेले निघून, मोठे बनून व्यासदेव तिथून गेले सुद्धा. असं नाही की ते लहान बाळाप्रमाणे एका मनुष्याप्रमाणे जन्म झालेला नाही. आणि म्हणून त्यांचं नाव कृष्ण द्वैपायन व्यास, जे द्वीपावरती जन्मले असे द्वैपायन व्यास. तर या सत्यवतीचा लग्नाआधी झालेला हा पुत्र जे व्यासदेव आहेत, सर्व वेदांचे निर्माते आहेत, भगवंतांचे एक अवतार आहेत, शक्त्यावेश अवतार आहेत. तर अशा व्यासदेवांचा जन्म जे पराशर मुनींचे पुत्र होते. आणि पराशर मुनींनी तिला आशीर्वाद दिल्यानंतर जे आपण पाहिलं आधी की तिचं मत्स्यगंधा ती पद्मगंधा झाली. तो माशाचा वास जो तिच्या शरीरात होता त्याच्याऐवजी तिच्या शरीराला कमळाचा अतिशय सुवासिक बनलं तिचं शरीर पराशर मुनींच्या आशीर्वादाद्वारे जेव्हा व्यासदेवांचा जन्म झाला. आणि हे व्यासदेव सत्यवतींचे पुत्र होते. आणि जेव्हा ते तिथे निघून गेले लगेच तिथनं मोठे होऊन तत्काळ तिथे प्रकट होऊन, तेव्हा त्यांनी सत्यवतीला वरदान दिलं की हे आई, जेव्हा गरज लागेल तेव्हा माझं फक्त स्मरण कर, मी तिथे प्रकट होईन. तेव्हा ही टेक्नॉलॉजी होती. मनाच्या स्तरावरती सुद्धा स्पंदनं जाणून घेण्याची शक्ती, तेवढी तपस्या, तेवढी शुद्धता या सर्वांमध्ये होती. आणि हे साधारण व्यक्तिमत्व नाहीच येतात अर्थात. मग व्यासदेवाने आशीर्वाद दिला की जेव्हा गरज पडेल तेव्हा मला माझं फक्त स्मरण कर, मी तिथे प्रकट होईन. मग आता अशी बिकट परिस्थिती आल्यावर एका अर्थाने व्यासदेव सुद्धा विचित्रवीर्यांचे भाऊ आहेत. मग व्यासदेवांद्वारे सुद्धा पुत्र उत्पत्ती केली जाऊ शकते. मग सत्यवतीने व्यासदेवांचं स्मरण केलं, व्यासदेव तिथे प्रकट झाले आणि सत्यवतीने व्यासदेवांना विनंती केली की तुम्ही अशा प्रकारे या दोघींना सोबत एकत्र येऊन पुत्र उत्पत्ती करा, पुत्रांना जन्म द्या, आम्हाला गरज आहे. मग व्यासदेव तिथे तयार झाले आणि या अंबिका आणि अंबालिकेला सांगण्यात आलं की तुमचे देवर, तुमचे जे पतीचे बंधू आहेत ते येणार आहेत, त्याद्वारे तुम्हाला पुत्रोत्पत्ती होणार आहे. या दोघींना तर हे माहीत नव्हतं की असा अजून कोणी व्यक्ती आहे व्यासदेव. त्यांना वाटलं भीष्मदेव येणार. त्यासाठी अंबिका ही तयार झाली त्यांचं स्वागत करण्यासाठी. आणि अतिशय ती घाबरून गेली जेव्हा तिने पाहिलं व्यासदेव आले. कारण व्यासदेव हे तपस्वी, अत्यंत हिमालयात राहणारे, मोठे केस वाढलेले, जटा, त्यांचं शरीर पूर्णपणे असं जर्जर झालेलं एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीप्रमाणे, त्यांची कातडी पूर्ण सुरकतलेली, अतिशय असं भीतीदायक असं रूप होतं एका दृष्टीनं. ते पाहून अंबिका पूर्ण घाबरून गेली आणि तिने डोळे मिटले. जेव्हा व्यासदेव तिच्या खोलीत आले तेव्हा, अंतःपुरामध्ये गेले तेव्हा व्यासदेव बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं सत्यवतीला की हा जो पहिला पुत्र होईल तो अंध होईल, आंधळा निर्माण होईल, कारण ह्या अंबिकेने डोळे मिटले. मग ते आता अंबालिकेकडे गेले नेक्स्ट. तेव्हा अंबालिकेला माहिती होतं की आता हे अंबिकेने सांगितलं होतं. मग तेव्हा तिने डोळे मिटले नाही, पण व्यासदेवांना पाहून एकंदरच ती थोडी घाबरून गेली. त्यामुळे ती पांढरट पडली घाबरून. घाबरल्यानंतर व्यक्ती पेल होतो, पांढरा पडतो, पिवळा पडतो, शरीरात निस्तेज होतो चेहरा. तेव्हा व्यासदेव येऊन सत्यवतीला म्हटले की त्यांनी म्हटलं सत्यवतीला की हा दुसरा मुलगा जो आहे तो पांडू होईल किंवा पेल कॉम्प्लेक्शन, पांढऱ्या रंगाचं होईल पूर्ण. तेव्हा सत्यवतीला दुःख झालं की हे काय घडतंय असं. तेव्हा व्यासदेवाने त्यांनी विनंती केली कृपया अजून एकदा तुम्ही हे करा. आणि तेव्हा परत अंबिका येणं अपेक्षित होतं, पण नंतर त्या अंबिकेने घाबरून एका दासीला, जिचं नाव परिश्रमी होतं, तिला पाठवलं व्यासदेवांकडे. आणि
त्या दासीने खूप चांगल्या पद्धतीने त्या व्यासदेवांची सेवा केली, त्यांचे पाय धुतले, त्यांना खूप सुंदर खाद्य पेय आदी दिलं, त्यांना प्रसन्न केलं आणि त्या व्यासदेवांद्वारे परेशर्मीच्या गर्भामध्ये तिसरं मूल उत्पन्न झालं. पण व्यासदेवांना वाटलं की अंबिका किंवा अंबालिका असेल, पण ती दासी त्यांनी पाठवली दोघींनी घाबरून. तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितलं की यावेळी तिथे दासी होती आणि जरी तो माझा पुत्र असेल, खूप बुद्धिमान असेल, खूप विलक्षण असं सामर्थ्य बुद्धिचातुर्य असणारा असेल, खूप पंडित असेल, महान, पण तो क्षत्रिय नसेल. पहिल्या पुत्रासाठी ते म्हणाले की पहिला पुत्र जो धृतराष्ट्र झाल्यानंतर तो आंधळा असेल, पण त्याच्यामध्ये हजारो हत्तींचं बळ असेल, खूप शक्तिशाली असेल, क्षत्रिय असेल, पण त्याला डोळे नसतील. त्यामुळे तो पुढे पाहू आपण राज्य करण्यायोग्य नसेल, कारण व्यक्ती जर त्याला डोळे नसतील, तो पाहू शकत नसेल, तर तो एवढ्या मोठ्या राज्यावर राज्य कसं करू शकेल. दुसरा व्यक्ती अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाचा जन्मेल. आणि तिसरा जो विदुर आहे, जो दासीपुत्र आहे एका दृष्टीने, पण व्यासदेवांचेच पुत्र आहेत. कारण हे धृतराष्ट्र आणि पांडू हे जरी व्यासदेवांचे बायोलॉजिकली व्यासदेवांचे पुत्र असले तरी ते व्यासदेवांचे पुत्र म्हणून नाही पाहिले जात. कारण आपण पाहू पुढे की जेव्हा व्यासदेव प्रकट होतात, धृतराष्ट्र किंवा पांडू यांचं व्यासदेवांचे जे आदान प्रदान आहे, पुढे आहेत काही घटना जिथे व्यासदेव येतात महाभारतामध्ये त्यांचं, पण कधीही धृतराष्ट्र किंवा पांडू व्यासदेवांना वडील या नात्याने पाहत नाहीत. त्यांना एक महान ऋषी या नात्याने पाहतात. कारण जरी ते बायोलॉजिकली व्यासदेवांद्वारे उत्पन्न झालेले पुत्र असले तरी ते अंबिका आणि अंबालिका हे विचित्र वीर्यासाठीच व्यासदेवांद्वारे हे पुत्र उत्पत्ती झाली होती, म्हणून त्यांना विचित्र वीर्याचे पुत्र म्हणूनच पाहिलं जातं. तसं शास्त्र आहे किंवा तशी पद्धत आहे. फक्त बायोलॉजिकल एखाद्याशी कनेक्शन असणं हे महत्त्वाचं नाही आहे. तर त्या एका आपत्तीजनक काळामध्ये किंवा एक इमर्जन्सी म्हणून व्यासदेवांद्वारे उत्पत्ती झाली, पण त्यांना विचित्र वीर्यांची मुलं म्हणूनच पाहिलं जातं. पण हे कलियुगामध्ये अलाउड नाही आहे. कारण एका श्लोकामध्ये म्हटलेलं की अश्वमेधम गवालभ्यम संन्यासम पैलपैत्रिकम, त्यानंतर देवरेण सुतोत्पत्ती कलौ पंचम विवर्जयेत. ही देवरेण सुतोत्पत्ती जी आहे, पतीच्या भावाद्वारे पुत्र उत्पत्ती करणं, हे कलियुगामध्ये मान्य नाही आहे. हे द्वापार युग होतं, त्यामुळे या सर्व गोष्टी तिथे होत होत्या. तर आता आपण काही गोष्टी पाहू. अशा पद्धतीने आता हे 3 मुलं झाली आणि तेव्हा सत्यवतीने विनंती केली व्यासदेवांना की अजून एखादं, म्हणजे सगळं आता ह्याच्यात काही ना काही, त्यात हा धृतराष्ट्र आहे, तो आंधळा जन्मणार आहे, पांडू तसा पांडू रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा जन्मणार आहे, विदुर हा क्षत्रिय नाही आहे जरी बुद्धिमान खूप असला तरी. त्यामुळे ते म्हणाले तुम्ही थांबा थोडं काही दिवस, पुन्हा एकदा आपण अजून काही प्रयत्न करूया. व्यासदेव म्हणाले नाही, मला आता शक्य नाही, मी तुमच्या इच्छेप्रमाणे 3 वेळा पुत्रोत्पत्ती केलेली आहे, आता मला माझ्या कार्यासाठी पुढे जायचं आहे, असं म्हणून व्यासदेव तिथून निघून गेले. आणि मग तर साहजिक धृतराष्ट्राला दृष्टी नाही म्हटल्यावर धृतराष्ट्र हा राजा बनू शकत नाही, पांडू राजा बनणार हे निश्चित झालं. मोठा मुलगा असूनही धृतराष्ट्र राजा बनू शकत नाही. पहिल्यांदा त्याच्या हातातनं संधी निघून गेली आणि संधी त्याला 2दा प्राप्त झाली. नंतर जेव्हा पांडुराजांना नंतर शाप मिळाला आणि पांडुराजांचा मृत्यू झाला, तेव्हा धृतराष्ट्राला आशा मिळाली आहे की जरी पांडुराजाची मुलं असली 5 तरी धृतराष्ट्राला वाटत होतं की माझी मुलं हे बनतील, राजा बनतील. मी जरी बनू शकत नाही तरी माझी मुलं राजा बनतील. आणि पांडूला शाप मिळालेला की तुला आता मूल नाही होऊ शकणार, तू जर तुझ्या पत्नीसोबत एकत्र गेलास, समागम करण्याचा प्रयत्न केला तर तुझा मृत्यू होईल. मग हा शाप ऐकून धृतराष्ट्राला मनोमन एका दृष्टीने आनंदच झाला की आता पांडूला काही मुलं होत नाही, त्यामुळं आता माझी मुलं राजा बनतील. त्या दृष्टीने डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मी राज्य उपभोगेन. पण पांडुराजाला या कुंतीला मिळालेल्या वरदानाद्वारे देवतांकडनं 5 मुलं प्राप्त झाली. ते पाहून धृतराष्ट्राला पुन्हा दुःख झालं की तीही संधी त्याच्या हातून निघून गेली. मोठा भाऊ असून आंधळा असल्यामुळे संधी गेली. नंतर पांडुराजाला मूल होऊ शकणार नाही असं वाटलं, पण 5 मुलं झाली, त्यामुळे तीही संधी गेली. आणि त्यातल्या त्यात युधिष्ठिर सर्वात मोठे होते, दुर्योधनापेक्षाही मोठे होते, त्यामुळे सर्वात मोठे भावंडांमध्ये युधिष्ठिरच होते आणि पांडूचे पुत्र होते. त्यामुळे आता तीही आशा निघून गेली. त्यामुळे धृतराष्ट्र खूप बेचैन झालेला, कारण त्याचं खूप आकर्षण होतं त्याच्या राज्यातच आहे. आपण आता काही क्वालिटीज, काही गुण पाहू धृतराष्ट्राचे.
त्याच्या नावातच आहे धृतराष्ट्र. राष्ट्र म्हणजे राज्य किंवा पॉवर किंवा धरून ठेवायचं, कंट्रोल करण्याची इच्छा. धृत म्हणजे पकडून ठेवलेलं त्याने राज्याला, सोडायला तयार नाही अजिबात. त्यामुळे त्याची राज्याप्रतीची आसक्ती होती ती खूप खूप दृढ होती, खूप शक्तिशाली असं आसक्ती होती धृतराष्ट्राच्या मनामध्ये. त्यानंतर दुसरा जो अवगुण आहे, गुण म्हणता नाही येणार त्याला, अवगुणच आहे ते, की दुर्योधनाप्रती अंधप्रेम. तर दुर्योधनाने इतकी कटकारस्थानं केली, पण धृतराष्ट्राचं हे कर्तव्य होतं की मुलाला थांबवणं चुकीच्या गोष्टींपासून, अन्याय करण्यापासून. पण धृतराष्ट्राला काही ते कधीच जमलं नाही. अंधप्रेम पुत्रापती. एवढंच काय, जेव्हा गांधारीला पहिला मुलगा झाला दुर्योधन, तेव्हा विदुर जे धृतराष्ट्राला नेहमी योग्य मार्गदर्शन करायचे, त्यांचे धाकटे बंधू, विदुराने सांगितलं धृतराष्ट्राला की हा जो पुत्र आहे पहिला दुर्योधन, कारण ते 100 मांसाचा गोळा आला, त्याला 100 ह्याच्यात डिवाइड केलं, ती टेक्नॉलॉजी होती तेव्हा. जसं आता टेस्ट ट्यूब बेबी किंवा ते काय म्हणतात त्याला, पेटाऱ्यात ठेवतात लहान मुलांना, प्रीमॅच्युअर्ड बेबी वगैरे, तर ती तशी मल्टिप्लाइंग टेक्नॉलॉजी तेव्हा होती. आणि त्याद्वारे 100 पुत्रांचा जन्म झाला. जेव्हा पहिल्या मुलाचा जन्म झाला दुर्योधनाचा, तेव्हा विदुरांनी सांगितलं धृतराष्ट्राला की हा जो पहिला मुलगा आहे हा सर्वांचा विनाश घडवून आणेल. हा खूप, आणि त्याच्या जन्माच्या वेळी कोल्हे ओरडत होते, कुत्री ओरडत होती, गाढवं ओरडत होती, आणि खूप असं काय म्हणतात त्याला, खूप पापमय असं वातावरण तयार झालं होतं. खूप अशुभ असे संकेत येत होते. आणि ते सर्व पाहून आणि त्यांच्या दिव्य शक्तीद्वारे जाणून विदुराने सांगितलं धृतराष्ट्राला की ह्या पहिल्या मुलाचा त्याग करा, ह्याला स्वीकारू नका, हा सर्व तुमच्या वंशाचा नाश करेल. अशा पद्धतीने याचा जन्म झालेला आहे. पण धृतराष्ट्र कसा त्याग, माझा मुलगा, माझा मोठा मुलगा. आणि आपण पाहतो पुढे जाऊन दुर्योधनाने काय काय केलं. तर ह्या दुर्योधनाप्रतीची अंध आसक्ती, कुठल्याही कार्यापासून त्याला, चुकीच्या कार्यापासून थांबवलं नाही, हा दुसरा अवगुण. नंतर एवढंच काय, त्या 5 जणांना जरी त्याच्यावर जबाबदारी होती धृतराष्ट्रावर की पांडवांचं संरक्षण करावं, त्यांचं लालन पालन करावं, त्यांची जबाबदारी. कारण पांडू महाराज गेल्यामुळे पांडव मोठे होईपर्यंत धृतराष्ट्रावर जबाबदारी होती. धृतराष्ट्राला एक टेम्पररी किंग प्रमाणे बसवण्यात आलं होतं गादीवर. तो राजा नव्हता, पण कारभार पाहत होता पांडवांच्या वतीने. आणि पांडव मोठे झाल्यावर त्यांना हस्तांतरित करायचं होतं राज्य, पण त्याला ते सहन होत नव्हतं की हे मोठे झाले तर माझ्या हातातून राज्य निघून जाईल. त्यामुळे पांडवांना मारण्यासाठी त्या वारणावत इथे लाक्षागृहात पाठवलं आणि तिथे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, जाळून. त्यातनं ते वाचले आणि गेले. पण तिथे काही इतर जण राहत होते. तिथे एक सांगितलं होतं की एक निषाड स्त्री तिच्या 5 मुलांसोबत होती, तिचं प्रेत त्यांना सापडलं जळालेलं. सगळ्यांना वाटलं की पांडव आणि कुंती मेले. मग तेव्हा धृतराष्ट्र खूप प्रसन्न झाला की पांडव मेले असं वाटून, पण ते मेले नव्हते. ते पुढे गेले. नंतर द्रौपदीशी विवाह झाला वगैरे सर्व झालं. आणि ते परत आल्यानंतर विदुर म्हणाला की आता त्यांना, ते मोठे झालेले आहेत, त्यांना संपूर्ण राज्य दिलं गेलं पाहिजे, पण ते तुझ्याकडनं शक्य नाही आहे, निदान त्यांना निम्म राज्य दे असं विदुराने सांगितलं. आणि मग धृतराष्ट्र तयार झाला निम्म राज्य देण्यासाठी. ते पण असं राज्य दिलं की जे पूर्णपणे काही तिथे उगवू शकत नाही, तिथे काही लोक राहत नाहीत, बंजर पूर्ण जमीन, निरुपयोगी जमीन, असं निम्म राज्य त्यांना दिलं, त्याला खांडवप्रस्थ. आणि त्या खांडवप्रस्थाला नंतर त्यांनी इंद्रप्रस्थ केलं, खूप मोठं केलं. युधिष्ठिर महाराजांनी तिथे खूप मोठं राज्य वसवलं वगैरे वगैरे आपण पाहतो. मग दुर्योधनाला त्याचा हेवा वाटू लागला, या सर्व घटना घडल्या. आणि त्यानंतर ते सहन न झाल्यामुळे दुर्योधनानी, शकुनी, कर्ण ह्या सर्वांनी मिळून द्यूतक्रीडा करण्याचं ठरवलं. आणि जे चुकीचं होतं तिथेही धृतराष्ट्राने त्यांना थांबवलं नाही. पहिल्यांदा मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या आधी भीमाला मारण्याचा प्रयत्न केला दुर्योधनाने, तिथेही थांबवलं नाही. नंतर द्यूतक्रीडेसारखं चुकीचं कार्य करताना थांबवलं नाही. तिथे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. त्यानंतर दुसऱ्यांदा द्यूतक्रीडा झाली. दुसऱ्या द्यूतक्रीडेमध्ये त्यांना वनवासाला पाठवलं गेलं. या सर्व चुकीच्या भयानक 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 गोष्टी घडत होत्या. आणि सर्व धृतराष्ट्राला डोळ्यांना दिसत नव्हतं तरी सर्व समजत होतं काय घडतंय ते. धृतराष्ट्र ही अशी एक व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व आहे ज्याला समजतंय की मी चुकीचं करतोय, पण तो ते थांबवू शकत नाही.
हे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे धृतराष्ट्राचं महाभारतामधलं, ज्यातनं आपण काही गोष्टी शिकू शकतो त्याच्या वागण्यावरनं. की हृदयाची दुर्बलता ज्याला म्हणतात, की समजतंय मी चुकीचं करतोय, त्याला पूर्णपणे लक्षात येते की हे योग्य नाही आहे, पण तो थांबू शकत नाही. दुर्योधनाला थांबवू शकत नाही. स्वतःच्या आतल्या ज्या तीव्र इच्छा आहे ती पकडून ठेवण्याची, राज्य मी उपभोग. तसं युधिष्ठिर जरी राज्य बनले असते तरी धृतराष्ट्र ऐशोआरामात राहिला असतं. त्याला युधिष्ठिरासारखा खूप सुंदर असा पुतण्या लाभलेला. पण मला हवंय, माझ्या मुलांना हवंय, ही जी भावना आहे पकडून ठेवण्याची आणि न सोडण्याची, त्याच्यासाठी काहीही कुठल्याही थराला गेलं तरी मी तयार आहे, ह्यांना मारायला तयार आहे, माझ्या मुलाद्वारे किती कटकारस्थानं केली तरी मी त्याला थांबवणार नाही. आणि शेवटी असा आव आणतो की हे तर दैवाधीन होतं सगळं, हे तर दैव होतं, पाहू आपण पुढे. तर हे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे धृतराष्ट्राचं, जिथे त्याला समजतंय मी चुकीचं करतो, पण त्याच्याकडे तेवढं धैर्य किंवा शक्ती नाही, सामर्थ्य नाही आहे, किंवा ती इच्छा नाही आहे की मी बदलायचा प्रयत्न करेन. मग त्यांना वनवासाला पाठवलं गेलं. वनवासातनं परत आल्यानंतर विदुर म्हणाला, आता तरी त्यांना राज्य दिलंच पाहिजे, आता तू काही करू, हे चुकीचं आहे खूप, सर्व प्रजा पाहतीये, सर्वजण पाहतायत. मग विदुराचा अपमान केला, त्याला हकलून दिलं, हे असल्या गोष्टी मला शिकवू नको वगैरे. मग त्याला परत पश्चाताप झाला धृतराष्ट्राला की मी हे चुकीचं केलं, माझा भाऊ तोच माझा एवढा चांगला भाऊ आहे, तोच मला उपदेश देतो, तो मला मदत करतो, सर्व समजून सांगतो, मी त्याचा अपमान केला, म्हणजे तो चुकीचा वागायचा. मग त्याला पश्चाताप व्हायचा. परत युधिराला बोलवून घेतलं. अशा पद्धतीने अनेक गोष्टी घडल्या. आणि नंतर पांडव आल्यानंतर त्यांना पत्र पाठवलं की तुम्ही खूप अहिंसक आहात, तुम्ही प्रजेचं भलं व्हावं अशी तुमची इच्छा आहे, काही चुकीचं घडू नये, हिंसा होऊ नये, युद्ध होऊ नये, त्यामुळे तुम्ही परत येऊच नका, असं एक गोड 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 पत्र पांडवांना पाठवलं विदुराद्वारे किंवा संजयाद्वारे, मला आठवत नाही एक्झॅक्ट. तर तुम्ही आता परत येऊच नका, आहे तसेच राहा, आश्रितासारखे कुठेतरी राहा, काहीतरी खा, असं. म्हणजे तुम्ही किती महान आहात, तुम्ही कशाला परत येता, उगीच भांडण होईल, माझा मुलगा काही माझा ऐकत नाही, तुम्ही परत याल, तुम्हाला राज्य द्यावं लागेल, त्यापेक्षा तुम्ही किती महान आहात, किती त्यागशील आहात, किती अनअटॅच्ड आहात, तुम्हाला कशाची गरज नाही आहे, त्यामुळे तुम्ही तिथंच राहा, तुम्ही येऊ नका. असं एक त्यांना म्हणजे कसं भाषा पाहा त्याची की माझ्या मुलाला राज्य करू दे, तुम्ही तिथेच राहा, वेशी बाहेर कुठे येऊ नका जवळ, आणि तुम्ही सुखी राहा, आम्ही सुखी राहतो, कारण तुम्ही महान आहात, तुम्हाला कशाला राज्य पाहिजे. पण युधिष्ठिर महाराज म्हणाले नाही, वी आर क्षत्रिय, आम्ही क्षत्रिय आहोत, क्षत्रियाचा धर्म आहे की राज्य करणं. पण आम्ही म्हणत नाही, आधीसुद्धा त्यांना पूर्ण राज्य दिलं गेलं पाहिजे होतं, पण अर्ध दिलं, तेही खांडवप्रस्थ दिलं, फालतू जमीन दिली, त्याचा काही उपयोग होणार नाही असं राज्य दिलं. पण तरीही पांडवांनी स्वीकार केलं. त्यांची पहा किती शीलवान चारित्र्यवान आहेत, की माहिती होतं त्यांना हे धृतराष्ट्र हा सोडणार नाही, त्याचा स्वभाव त्यांना समजत होता, सर्व समजत होतं, म्हणून त्यांनी कशाला भांडायचं, प्रजेचं नुकसान होणार आहे, लोकांचा मृत्यू होणार आहे, भांडायची गरज नाही. त्यामुळे अगदी खूप वाईट केलं असतं तर तेही केलं असतं त्यांनी, पण एवढं काही वाईट चालू नव्हतं म्हणून त्यांनी ते सहन केलं. पण आता अशा पद्धतीने पत्र आल्यावर युधिष्ठिर महाराज म्हणाले, आम्ही क्षत्रिय, आम्हाला राज्य केलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाले तुम्हाला राज्य मिळालं पाहिजे. युधिष्ठिर महाराज म्हणाले एक एक गाव द्या आम्हाला 5 जणांना, 1 विलेज, छोटं छोटं गाव, एक छोटंसं गाव, काही शेकडो घरांचं, बस आम्ही त्याच्यावर राज्य करू ॲज अ क्षत्रिय, बाकी पूर्ण साम्राज्य तुम्ही सांभाळा, हस्तिनापूरवर तुम्ही बसा. मग श्रीकृष्ण भगवान स्वतः शांतीदूत बनून गेले युधिष्ठिराकडे, सॉरी धृतराष्ट्राकडे, दुर्योधनाकडे, की मी त्यांच्या वतीनं आलेलो आहे, सगळं झालं, अर्ध राज्यही स्वीकारलं होतं, नंतर मारण्याचाही प्रयत्न झाला वगैरे वगैरे, त्यांना तुम्ही वनवासालाही पाठवलं, सगळं सहन केलं, आता ते वनवास आणि अज्ञातवास सगळं पूर्ण करून परत आलेले आहेत सुखरूप, सर्व कंडिशन्स त्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत, सर्व पार पाडलेले, आता त्यांना राज्य द्या. तर तेही मान्य नाही केलं. दुर्योधन म्हणाले एका सुईच्या टोकावर येणारी जमीनसुद्धा मी देणार नाही यांना, 5 गावं काय घेऊन बसलं. तेव्हा धृतराष्ट्र तिथे होता, पण दुर्योधन म्हणाला हा श्रीकृष्ण मायावी आहे, किंवा ह्याला बंदी करा म्हणाला, ह्याला बंदी पकडा, ह्याला. तिथं चूक, शांतीदूत बनून गेलेले भगवान श्रीकृष्ण, आणि ते भगवंत आहेत, पण दुर्योधनाचे विचार करण्याची पद्धत बघा, ह्यांना पकडा, ह्याला बंदी करा. आणि बंदी करायचा प्रयत्न केल्यावर श्रीकृष्णाने तिथे
विश्वरूप विराट रूप दाखवलं. तेव्हा दुर्योधन म्हणाला हा तर जादूगर आहे, हा काहीतरी जादू दाखवतोय, ह्याला बंदी बनवा, ह्याला पकडा. भगवान श्रीकृष्णांना पकडू नाही शकले, तिथनं निघून आले. आणि तेव्हा 9वा पॉईंट जो आहे भगवान श्रीकृष्णांना विकत घेण्याचा मानस, ते म्हणजे युधिष्ठिर म्हणाला युधिष्ठिरच माझ्या तोंडात धृतराष्ट्र म्हणाला मुलाला दुर्योधनाला की श्रीकृष्णाचं खूप छान स्वागत कर, त्यांना खायला प्यायला दे, त्यांना गिफ्ट्स दे, त्यांना हे दे, त्यांना ते दे. म्हणजे श्रीकृष्णांना त्याला वाटत होतं की मी विकत घेईन, ज्याद्वारे श्रीकृष्ण त्याचं जे मागायला आले ते विसरून जाईल आणि मागणार नाही की वाटाघाटी करून ह्यांना राज्य द्या ते द्या. त्यांना विकत घेण्याचा त्याचा विचार होता धृतराष्ट्राचा. म्हणजे काही करून कटकारस्थ करून माझं आहे ते रेटायचं पुढे, जरी चुकीचं असलं तरी. आणि मग श्रीकृष्णांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तिथेही धृतराष्ट्र गप्प बसला, काहीही केलं नाही. आणि त्यानंतर श्रीकृष्ण आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे. धृतराष्ट्र एकदम निरागस बनण्याचा प्रयत्न करतो, मी काय करू, असं झालं, माझ्या हातात काहीही नव्हतं, हे सगळं दैवानं निर्माण केलेलं आहे. एक टिपिकल दैववादी, त्याला तिथे बसायचं सुविधा पाहिजे, सत्ता पाहिजे, पण त्याची जबाबदारी घ्यायची नाही आहे. आणि एक मूर्तिमंत दैववादी ज्याला म्हणतात. एक दैववाद आहे, एक कर्मवाद आहे. कर्मवाद म्हणजे मी चांगलं कर्म केलं ना, मला चांगला रिझल्ट मिळालाच पाहिजे, कर्म करा, कर्म करणं हेच जीवनाचं ध्येय आहे, बाकी काही नाही. तुम्ही जर चांगलं करू शकलं, हे काय तुमचं नशीब बिशीब ग्रह तारे वगैरे तुमचं जे काही आहे ते त्याच्यावर तुमचं काही नशीब अवलंबून नाही, तुमच्या पूर्वकर्म वगैरे तसलं काही नसतं. आत्ता तुम्ही कर्म करा, तुम्हाला फंटॅस्टिक फर्स्ट क्लास रिझल्ट मिळेल, हा कर्मवाद. आणि दुसरा आहे तो दैववाद. दैववाद म्हणजे सर्व काही पूर्वनिश्चितच आहे, तुम्ही काहीही करा, व्हायचं तेच घडणार आहे, कितीही प्रयत्न करा, काहीही करा, असंच घडणार आहे. हे दोन एक्स्ट्रीम झाले पेंडुलमचे. त्यामुळे आपण दोन्हीकडे गेलं नाही पाहिजे, दोन्हीकडे एक्स्ट्रीम जाणं चुकीचं आहे. त्यामुळे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना किंवा मिळणारे रिझल्ट्स हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आत्ताचं कर्म आणि आधीचं दैव, जे प्रारब्ध आहे, पूर्वकर्मानुसार जे प्राप्त झालेलं आहे, ह्या दोन्हीची सांगड घालून ह्या दोन्हीच्या बॅलन्सद्वारे आपल्याला कर्माची फळं मिळत असतात या जगतात. त्यामुळे तुम्हाला सत्ता हवे, सुविधा हव्या, फॅसिलिटीज हव्या, पण जबाबदारी नको. ह्या धृतराष्ट्राची मानसिकता होती. मला फक्त सुख उपभोगायचे, पॉवर पाहिजे, कंट्रोल पाहिजे. ते एक इगोला, एक अहंकाराला मिळणारं एक किक असते, एक सॅटिस्फॅक्शन असतं की मी राजा, मी कंट्रोल करतो, मी सगळं हे करतो. कारण ही जीवाची मानसिकता आहे, प्रत्येक जीवाची. भौतिक जगतात भगवंतांना सोडून आलेल्या प्रत्येक जीवाची मानसिकता आहे की त्याला नियंत्रण करायचं, ईश्वर बनायचं. ईश्वर म्हणजे कंट्रोलर, नियंत्रक. आणि धृतराष्ट्रामध्ये आपल्याला ही मानसिकता खूप भरभरून दिसते. आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा भगवान श्रीकृष्णांशी बोलताना त्याचा जो टोन आहे, त्याची जी मानसिकता आहे की काय करू मी, हे सगळं असंच घडणार होतं, असंच झालं, तसंच झालं. म्हणजे इतकं नालायक, इतकं निर्लज्जपणे तो बोलतो. कुठेही त्याची जबाबदारी घेण्याची तयारीच नाही आहे, चुका ज्या झाल्या त्याच्याकडनं त्याची. इथे जरी जबाबदारी घेतली असती तरी पुढचा खूप मोठा महाभयानक विनाश टळू शकला असता. पण दुर्योधनच्या हट्टाला जेव्हा पेटायचा, तो अनेकदा धृतराष्ट्राला ब्लॅकमेल करायचा. दुर्योधन, तुम्ही माझं नाही ऐकलं तर मी आत्महत्या करतो. तुम्ही हे एक कानाखाली देऊन त्याला मुलाला सरळ करता आलं पाहिजे. धृतराष्ट्राकडे तेवढी शक्ती, तेवढं सामर्थ्य आणि तेवढं कंट्रोल शक्ती होती, पण धृतराष्ट्राने ते केलं नाही. आणि अशा पद्धतीने तो स्वतःच्या दुर्बलतेने, निर्लज्जपणाने आणि स्वतःच्या मुलाप्रती असलेल्या अंध आकर्षणामुळे वाहत गेला. आणि जेव्हा आता युद्धाचा प्रसंग उभा राहिला, तेव्हा त्याच्या मनात छलबिचल चालू झाली की आता काय होईल, आता काय होईल, आता काय होईल, युद्ध होईल, माझी मुलं जिंकतील का, मला पुन्हा राज्य मिळेल का. अशा एकदम खूप खालच्या स्तरावर विचार करण्याची पद्धत आणि मानसिकता गेल्यानंतर धृतराष्ट्र या भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये संजयाला एक प्रश्न विचारत आहे. आणि तो प्रश्न म्हणजे या भगवद्गीतेची सुरुवात आहे. तो पहिला श्लोकही खूप महत्त्वाचा आहे, ज्याची चर्चा आपण पुढच्या श्लोकात करणार आहोत, जो सुरू होतो धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. त्या श्लोकाचा अर्थ काय आहे आणि त्या श्लोकामध्ये काय काय त्याची मानसिकता धृतराष्ट्राची उलगडती आपल्यासमोर, या सगळ्याची चर्चा आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये करणार आहोत, जो भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकावरती जे सत्र असणार आहे. हा व्हिडिओ कदाचित पहिल्या आपल्या इतिहासामुळे मोठा झाला असेल, मलाही माहीत नाही किती मिनिटांचा झाला.
30-35 मिनिटांचा झाला असेल, 40 मिनिटांचा. तर हा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे मोठा झाला. याच्या पुढचे व्हिडिओ एका श्लोकावरच असणार आहेत. त्यात एवढा इतिहास नसणार, आपण चर्चा करणार, आपण त्या श्लोकाचा अर्थ आणि काही कथा त्याच्या आजूबाजूच्या या चर्चा करणार आहोत. त्यामुळे पुढचे व्हिडिओ छोटे असतील, 12 ते 15 मिनिटांचे करण्याचा आपण प्रयत्न करून. एखादा श्लोक मोठा किंवा महत्त्वाचा खूप असेल तर त्याच्यावर आपण 2 व्हिडिओज करू, पण एका व्हिडिओची लांबी आपण ही 15 मिनिटाच्या आसपास ठेवायचा प्रयत्न करू, ज्याद्वारे सहज एका दिवसात किंवा आठवड्यात आपण जर 3-4 श्लोक करू शकलो तर हे व्हिडिओ आपल्याला सहज पाहणं शक्य होईल. जास्तीत जास्त वेगाने, जास्तीत जास्त शक्तीने आपण पुढचे व्हिडिओज बनवू. यासाठी सर्वांना आपल्याला विनंती आहे की आपण प्रार्थना करा की हा कोर्स आपला पूर्ण होईल आणि याला एका योग्य गती ठेवण्याचा प्रयत्न आपण करू सर्वजण. तर आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाद्वारे आम्हालाही खूप शक्ती मिळते. तर जरूर हे सर्व व्हिडिओ जे आपले येत राहतील ते सर्व पहा, ओळीने पहा, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित भगवद्गीता समजेल. आणि आपल्या या कोर्सबद्दलची माहिती आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचवा, ज्यांना शक्य ते जॉईन करतील, व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करतील. आणि मुख्य म्हणजे व्हिडिओ आपण पाहताय तर त्या व्हिडिओला लाईक करा, ज्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जातो. आणि आपले काही प्रश्न असतील, कुठल्याही व्हिडिओद्वारे आपल्याला त्या व्हिडिओ ऐकताना काहीही प्रश्न पडले असतील तर ते प्रश्न या यूट्यूब व्हिडिओच्या खाली कमेंट्स आहेत, त्या कमेंट्समध्ये तुम्ही लिहा. त्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. एकतर आपण खूप छान असे महत्त्वाचे प्रश्न आले तर त्याच्यावर आपण छोटे व्हिडिओही बनवू 5-10 मिनिटाचे. पण नसेल तर आपण आपल्या यूट्यूब कमेंट्समध्येच किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या कम्युनिटीमध्ये त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे निसंकोच प्रश्न विचारा, जे प्रश्न मनात असतील ते विचारा, आपण त्यांना उत्तर देऊ. नक्की सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ आणि आपला आधीचा जो व्हिडिओ आहे आपल्या कोर्सच्या माहितीचा, तो जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. कारण आपण खूप मेहनत घेतोय, स्लाईड शो बनवतो आहे, त्यानंतर आता हे पॅड आणले त्याच्यावर आपण लिहिणार आहोत मध्ये मध्ये काही गोष्टी समजवण्यासाठी. आत्ता काही जास्त लिहिलं नाही मी, फक्त त्याचा प्रयोग करून पाहिला कसा येते, मी पहिल्यांदाच वापरतोय. तर जेव्हा आपण श्लोकांची चर्चा करू तेव्हा काही महत्त्वाचे श्लोक असतील, त्या शब्दांचे अर्थ वगैरे ह्याच्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ, एवढा मोठा व्हिडिओ, हा पहिलाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, त्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ खाली शेअरचं बटन असतं ते शेअर करा, पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि प्रत्येक व्हिडिओ जेव्हा आपण पाहाल तेव्हा न विसरता त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात कारण ते यूट्यूबचा आता अल्गोरिदम आहे. जेवढं तुम्ही लाईक कराल, जेवढे कमेंट्स कराल, तेवढं ते इतरांना दाखवेल यूट्यूब. त्याला वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही नुसतंच पाहून निघून गेलं तर त्याचं जे अल्गोरिदम आहे, तिथं काही माणूस बसला नाही व्हिडिओ दाखवायला, ते सॉफ्टवेअरचं अल्गोरिदम असतं. जेव्हा जास्त लाईक मिळतात, जास्त कमेंट्स येतात, तेव्हा त्या सॉफ्टवेअरला समजतं की हा व्हिडिओ लोकांना आवडतोय, ह्या व्हिडिओला लोक कमेंट करतायत, मग तो अजून जास्त लोकांना ॲटोमॅटिकलीही दाखवेल. तुमच्याद्वारे तुम्ही शेअर करालच, ज्यांना हा कोर्स आवडतोय ते नक्कीच शेअर करतील, त्यांना जर त्यातनं लाभ होत असेल असं वाटत असेल तर नक्कीच शेअर करतील. पण यूट्यूबही त्याच्यातर्फेही शेअर करेल जर तुम्ही त्याला लाईक केलं, कमेंट्स केली. अगदी काही प्रश्न नसतील, कमेंट असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर 2 शब्द तुम्हाला जे वाटतील ते लिहा खाली. हरे कृष्ण लिहा, जय श्रीराम लिहा, किंवा व्हिडिओ चांगला आहे असं लिहा. जे तुम्हाला वाटेल किंवा काही सुधारणा सांगायच्या असतील तर त्याही लिहा, आवर्जून लिहा, मी सांगतो. ज्याद्वारे आपल्याला अजून आपला कोर्स चांगला बनवता येईल, अजूनही चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करता येईल, सर्वांना समजेल अशा पद्धतीने. काही चुकत असेल, काही चांगलं अजून होऊ शकेल आपल्याकडनं, ते निसंकोचपणे लिहा. आपल्या सर्वांचे जे काही सजेशन्स असतील ते सुद्धा वेलकम आहेत. तर आपण हा व्हिडिओ थांबवू, आता खूप मोठा झालेला आहे. हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. लवकरच आपण चालू करूया आणि पहिला श्लोक आहे तो घेऊया आणि तिथून आपला प्रवास चालू होईल 700 श्लोकांचा. आपल्या सर्वांचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम राम